सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, स्वच्छता निरीक्षक यामधील पर्यावरण जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व दिले पाणी, मृदा, हवा यांचं प्रदूषण संदर्भात दिलेलं आहे. तर आपण काय करू, आजच्या व्हिडिओमध्ये जल जलप्रदूषण, पाण्याचे संनियंत्रण आणि पाण्यावर क्रिया या टॉपिकविषयी पाहणार आहोत. आता अभ्यासक्रमात फक्त पर्यावरण हा शब्द दिलेला आहे आणि त्यात थोडे एक दोन मुद्दे दिलेले आहेत. तर आपल्या अनुषंगाने प्रिव्हियस क्वेश्चन पेपरच्या अभ्यासाच्या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टी सविस्तरपणे जलप्रदूषणाविषयी घेणार आहोत. बघा, आज जवळजवळ 1 अब्ज लोकांना चांगले स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्ध होऊ शकत नाही आणि 2.6 अब्ज लोकांना मूलभूत स्वच्छतेच्या सोयी जे आहेत उपलब्ध होऊ शकत नाही, अशी आकडेवारी ढोबळमानेने. या आकडेवारीवर असा प्रश्न येत नाही, परंतु काही वेळेस ना एखादी शोध कोणत्या शतकात लागला अशा प्रकारे येऊ शकतं. तर अप्रॉक्सिमेटली कुठला आजार किंवा काय याविषयी प्रश्न जर आला तर ते क्वचित वेळेस येत असतो, परंतु मला नाही वाटत की अशा प्रकारचा प्रश्न येईल. आता तुम्हाला आणखीन एक सांगायचं की ह्या सगळ्या व्हिडिओ जे आहे ते मेंटरशिप प्रोग्राममध्ये उपलब्ध आहेत, काही डाऊट नाही. आणि स्वच्छता मेंटरशिप प्रोग्राम ही 149 रुपयाला आहे. जर तुम्ही SIचा अभ्यास करत असाल तुम्ही तर ह्या यूट्यूब चॅनल तर सबस्क्राईब करावं ही माझी विनंती. पूर्ण कोर्स तुम्हाला मिळून जाईल, सर्व PYQ हे ते सर्वच मिळून जाईल आणि कोर्स तुम्ही आवर्जून जॉईन करा, कारण या कोर्समधून आपल्याला टार्गेट आहे टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा अशा प्रकारचा आहे. त्यात PDF नोट्स पण अवेलेबल होते डिजिटल स्वरूपामध्ये मोबाईलवर वाचण्यासाठी आणि ह्या कोर्सच्या व्हिडिओ सगळ्या. माझा उद्देश आहे की जेवढं होईल तेवढं लवकर तुम्हाला जॉबला लावायचं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून द्यायचं. ओके, पाण्याची व्याख्या बघा. आजार पसरविणाऱ्या जीवजंतूमधून मुक्त असे पाणी, रंग आणि वारसापासून, हे ना वारसा नाही वासापासून पाहिजे, वासापासून मुक्त असे चवयुक्त पाणी, घरगुती वापरासाठी असलेले स्वच्छ पाणी, आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या रसायनापासून मुक्त पाणी, अशा प्रकारची पाण्याची व्याख्या असते. आता ह्याच्यात PYQ होऊ शकतं की पाणी खलपैकी पाण्याच्या व्याख्येमध्ये जे आहे ती कोणतं इन्क्लूड होऊ शकत नाही. हां, यावेळेस मीरा भाईंदरच्या परीक्षामध्ये खूप सोपे प्रश्न देखील आलेले होते. अशाच प्रकारच्या प्रश्नाचा स्वरूप जो होता तो अंगणवाडी मुख्य सेविकेच्या परीक्षेत देखील होता, जो साध्या कॉमन सेन्सनं तुम्हाला अभ्यास न करता देखील सोडवता आला असता. ओके, ह्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुमच्या वाचण्यानं, तुमच्या स्वतःच्या अनुभवानं त्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत ना साध्य होतात. आता हा जो PPTवरचा आणि त्याच्या पुढचा PPTचा पॉईंट जो आहे तो खऱ्या अर्थानं पाणीच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, ज्यावरती प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्या ना कुठल्या वेळेस आलेला आहे, सरळ सेवा असो की MPSC मध्ये. आता बघा, एखाद्या पाण्याचा नमुना वरील निकष पूर्ण करीत नसेल तर ते प्रदूषित किंवा दूषित पाणी आहे असे म्हणता येईल आणि असे पाणी पिण्यासाठी योग्य समजले जाणार नाही, जे चार वरचे निकष सांगितले त्या संदर्भात. आता जो पॉईंट्स मी सांगणार आहे, शाश्वत विकासाचे ध्येय व पाणी यांचा जो संबंध आहे त्यावर प्रश्न आलेला आहे. ते तुम्हाला तोंडपाठ करायचं आहे, कसं करायचं आहे, भिंतीवर लिहून ठेवायचं, ते काय करायचं ते करा, परंतु 17 शाश्वत विकास ध्येय हे तुम्हाला पाठ झाले पाहिजे. त्याचा सहसंबंध जो आहे ध्येय क्रमांक 1, 2, 3, 4 जे आहेत तेच तुम्हाला पाठ झालं पाहिजे. ते सगळं मी 17 शाश्वत विकास ध्येय मी तुम्हाला शिकवणार आहे, ह्या पुढच्याच PPTमध्ये येईल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. ओके, शाश्वत विकासाचे ध्येय म्हणजे एकूण 17 ध्येयांचा संग्रह आहे. ओके, संग्रह आहे. 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत ही ध्येय निश्चित केली गेली होती. 2030 पर्यंत ही ध्येय साध्य करण्याचे उद्देश ठरवले गेले होते. या 17 शाश्वत विकास ध्येयापैकी पाणी जल संदर्भात असलेले शाश्वत विकास ध्येय पुढील प्रमाणे. पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न कसे आहेत. एकूण शाश्वत विकास ध्येय किती, प्रश्न विचारला 17. कोणत्या वर्षापर्यंत शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे, तर ते 2030 पर्यंत. ओके, हे दोन्ही प्रश्न परीक्षेत आलेले आहे, नो डाऊट. ओके, आता हे जे शाश्वत ध्येय आहेत, ध्येय क्रमांक आणि त्याच्या संदर्भात असलेली तरतूद, यावर सर्वच्या सर्व ध्येयावर प्रश्न कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये अल्टरनेटिव्हली आलेले, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय. आणि आपल्या परीक्षेसाठी हा जो पोर्शन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ध्येय क्रमांक 6, पाणी व स्वच्छतेच्या संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे व त्याचे शाश्वत व्यवस्थापन करणे. ध्येय क्रमांक 14, महासागर व समुद्रांचे संवर्धन तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे. ओके, ध्येय क्रमांक 14 काय आहे ते पहा. अशा प्रकारे पाणी याशी निगडीत असलेले दोन जे आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहे. ध्येय क्रमांक 6 आणि 14 हे दोन जे आहेत
पाणी याशी संबंधित आहेत. पाणी व स्वच्छतेच्या संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे व त्याचे शाश्वत व्यवस्थापन करणे हे ध्येय क्रमांक 6 आहे. आणि महासागर व समुद्राचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे हे ध्येय क्रमांक 14 आहे, जे शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याच्याशी निगडीत आहेत. परंतु याच्या अगोदर तुम्हाला देखील MDG होते, MDG जी गोल होते त्यावर देखील परीक्षेत प्रश्न आलेला होता. ओके, आता पाणी सगळ्यात महत्त्वाचा जो आहे चार्ट, यावर प्रत्येक पॉईंटवर जो आहे ह्या प्रत्येक पॉईंटवर प्रश्न परीक्षेला आलेला आहे. ओके, आलेला आहे म्हणजे आलेला आहेच असं ओव्हर काही सांगायची आवश्यकता नाही मला. पाण्याचे रेणुसूत्र H2O, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो. पाण्याचा pH मूल्य हा 7 आहे. पाण्याच्या एकक मोल मध्ये एकूण अणू मॉलिक्युल्स किती असतात? 6.023 × 1023 मॉलिक्युल्स. पाण्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण 1:60. बघा, हा जो प्रश्न आहे ना तो सेंट्रल रेल्वे परीक्षेमध्ये आलेला होता, RRB SI ला बहुतेक तरी, म्हणून मी ही चार्टमध्ये आपल्या घेतलेला आहे. पाण्याची आवश्यकता व महत्त्व. शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यरत ठेवण्यासाठी, शरीरातील अनावश्यक पदार्थांचे उत्सर्जन करण्यासाठी, शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी, विविध द्रवांचा समतोल राखण्यासाठी, आपल्या शरीरातील द्रवांचे कार्य योग्य पद्धतीने चालावे, पेशीमधील घडणाऱ्या सर्व रासायनिक क्रियेसाठी, पाचक रसांच्या निर्मितीसाठी, हार्मोन्सच्या निर्मितीसाठी, रक्त प्रवाहित करण्यासाठी, रक्ताभिसरण चालू राहण्यासाठी, अन्न पचनासाठी, रक्ताचा पातळपणासाठी, उत्सर्जक इंद्रियाकडे वाहून नेण्यासाठी आणि मलोत्सर्जनासाठी. यावर देखील प्रश्न आलेला आहे. तो आहे उपयोजनात्मक आपण त्याला म्हणू शकतो. फॅक्च्युअल डाटा म्हणजे कसं, किंवा ठीक आहे, शाश्वत विकास ध्येय किती आहेत? 17. ओके, अशा प्रकारचे हा झाला फॅक्च्युअल. उपयोजनात्मक म्हणजे अप्लाइड सारखा हा प्रश्न येतो की पाण्याचे महत्त्व काय किंवा कार्य काय, त्यावेळेस तुमच्या सहज उत्तर येऊ शकतं, त्यात काय अवघड नाही. त्यानंतर सांध्याच्या ठिकाणी हाडांच्या टोकांची दर्शन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या सायनोवेल फ्लुइडसाठी पाण्याची आवश्यकता असते, हे लक्षात ठेवा. ओके, तोंडातील लाळेमध्ये पाणी असल्याने अन्नाची गोळी तयार होऊन ते मिळण्यासाठी मदत होत असते. पाण्याचे प्रमाण बघा, मानवी शरीरात 65%, लघवीमध्ये 95%, लाळेत 98%, प्लाझ्मामध्ये 90 ते 92%, स्नायूमध्ये 7.5%, हाड 20%, दात 5%, मलमध्ये 50% असते. आता लक्षणे व दुष्परिणाम. तहान लागणे म्हणजे शरीरातील पाणी कमी होण्याचे शेवटचे लक्षण आहे. ओके, त्यानंतर डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते व त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मंदावते. पाण्याची प्रचंड कमतरता निर्माण झाल्याने वंगणाची मात्रा कमी होते आणि त्यामुळे क्रॅम्प्स किंवा पेटके येत असतात. पाण्याची कमतरता आणि ऊर्जा कमी झाल्यास रक्तदाबही कमी होतो. शारीरिक मेहनत घेणाऱ्यांनी सातत्याने पाणी पिणे आवश्यक आहे. मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन पाण्याचे असते. ओके, त्यानंतर पिण्याच्या पाण्याची योग्य वेळ कोणती? जेवणाच्या आधी की जेवणाच्या नंतर की जेवताना, या तिन्ही वेळा पाणी पिल्याने अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचते, त्यामुळे लाळ तयार होण्यास मदत होते. लाळेतील इलेक्ट्रोलाइट्स, म्युकस आणि एन्झाईम्स अन्न पचनात मदत करतात आणि मौखिक आरोग्य चांगले राहते. अन्नाचे पचन तोंडातच सुरू होते व वयानुसार लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे तोंड कोरडे पडल्यासारखे वाटत असेल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक असते, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर उत्सर्जनासाठी पाणी गरजेचे. ओके, दिवसभरात शरीरात अनेक टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक जमा होत असतात. त्यातील काही पर्यावरणातील असतात, काही अन्नातून येतात. याचे उत्सर्जन होण्याची क्रिया ही मूत्रातून, मलातून, घामातून होते. कमी पाणी पिल्यामुळे बद्धकोष्ठता, मूतखड्याचा त्रास होतो. पाणी कमी पिणाऱ्या लोकांना मूत्रविसर्जनाचा त्रास होतो आणि त्यातून खडे तयार होत असतात. म्हणजे पाण्याचं काय, पाणी उत्सर्जनासाठी पाणी का गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मूत्र योग्य रीतीने द्राव म्हणून बाहेर पडावे यासाठी पुरेसे पाणी प्यायला हवे. मल विसर्जन योग्य रीतीने होण्यासाठीही याचा फायदा होतो. रक्तातील प्रवाहीपणा कायम राखण्यासाठीही आपण पुरेसे पाणी प्यायला हवे. त्यामुळे पोषक घटक शरीरात सर्वत्र सहज पोहोचतात आणि सक्रियता वाढते, थकवा कमी होतोच, तसेच चयापचयही सुधारते. सांध्याची अखंडता आणि कण्याची जी मजबूती आहे टिकवण्यासाठीही पाणी हवं आहे. भरपूर पाणी पिल्यामुळे त्याचा वंगणासारखा वापर होतो, ज्यामुळे सांध्याचे घर्षण कमी होते. ओके,
हे काही महत्त्व आहेत. पाणी शुद्धच प्यावे. काही शहरामध्ये जड पाणी असते, अशा ठिकाणी शुद्ध करून पाणी जे आहे ते वापरायला पाहिजे. यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे 10 मिनिटे पाणी उकळणे. जेथे आता हे उकळणे यावर देखील प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये, ओके. किंवा त्वरित जे आहे पाणी शुद्धीकरणाचा उपाय कोणता आहे तर उकळणे. जिथे पाणी उकळणे शक्य नसेल तिथे ग्राहकांनी पाण्याचा नीट अभ्यास करून सुरक्षित पाण्याचे मार्ग शोधायला हवेत. यासाठी नियमितपणे पाण्याच्या दर्जाची तपासणी केली जावी. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं पाहिलेलं आहे. आता पाण्याच्या संदर्भात जो पुरस्कार दिला जातो, जो आहे स्टॉकहोम पारितोषिक, आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह, त्यानंतर होम मिनिस्ट्री, जीवशास्त्री, ऑक्सिजन, बीओडी देखील प्रश्न आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.